torque of 1.732 into 10 raised to minus 5 Newton meter is required to hold a magnet at 90 degree. तर या ठिकाणी टॉर्क दिलेला आहे आपल्याला. टॉर्क आपण टोने रिप्रेझेंट करणार आणि हा जो टॉर्क आहे पहिल्या केसमध्ये तर टो 1 घेऊ. त्याची व्हॅल्यू 1.732 इंटू 10 raised to minus 5 न्यूटन मीटर आहे आणि थिटा जो दिलेला आहे तो दिलेला आहे 90 डिग्री. पुढे with the horizontal component of Earth's magnetic field, the torque required to hold it at 60 degree will be. तर या ठिकाणी थिटा जो दिलेला आहे थिटा आपलं टॉर्क टो 2 फाईन करायचा आहे आणि थिटा 2 जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे 60 डिग्री. ओके. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे तुम्हाला sin π/2 इज इक्वल टू 1 अँड sin π/3 इज इक्वल टू √3/2 ब्रॅकेट कंप्लीट. आणि अजून √3ची पण व्हॅल्यू दिली ब्रॅकेटमध्ये ते आहे 1.732 ब्रॅकेट कंप्लीट. हा क्वेश्चन 2020 आलेला होता. त्याचं ए ऑप्शन 0.5 इंटू 10 raised to minus 5 न्यूटन मीटर, बी ऑप्शन 1 इंटू 10 raised to minus 5 न्यूटन मीटर, सी ऑप्शन 1.5 इंटू 10 raised to minus 5 न्यूटन मीटर, डी ऑप्शन 1.732 इंटू 10 raised to minus 5 न्यूटन मीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असले पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण टॉर्कचा फॉर्म्युला यूज करू आणि टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे MB sin थिटा. या ठिकाणी फॉर्म्युला टॉर्क टो इज इक्वल टू MB sin थिटा हा झाला तुमचा बेसिक फॉर्म्युला. आता याच्या 2 कंडिशन दिलेले आहे. एक थिटा 90 डिग्री असताना दुसरं थिटा 60 डिग्री. मग आपण या ठिकाणी लिहू फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन टॉर्कच्या जागी टो 1 केला, MB तसाच साइन थिटा थिटाच्या जागी थिटा 1 केला. टॉर्क टो 1 जो आहे त्याची व्हॅल्यू आहे 1.732 म्हणजेच √3 इंटू 10 raised to minus 5 इज इक्वल टू MB ॲज इट इज कारण त्याची व्हॅल्यू दिलेली नाही इंटू साइन थिटा 1 आहे 90 डिग्री. साइन 90 किती असतं 1. माझे नंबर जसं तसा लिहा 1.732 इंटू 10 raised to minus 5 इज इक्वल टू MB साइन 90 1 न लिहिला तरी चालेल मग डायरेक्ट आपले MB भेटेल आणि MBची व्हॅल्यू भेटेल 1.732 इंटू 10 raised to minus 5. हे झालं तुमचं MBची व्हॅल्यू. याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता दुसऱ्या केसमध्ये जो थिटा दिलेला आहे तो किती 60 डिग्री. मग या ठिकाणी स्टेटमेंट लिहितो फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन. त्या ठिकाणी टॉर्क घेऊ आपण टो 2 आणि तो आपल्याला फाईंड करायचा आहे. तो आहे MB साइन थिटा 2. MBची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली ती या ठिकाणी पुट करू. टॉर्क टो 2 MBची व्हॅल्यू किती 1.732 इंटू 10 raised to minus 5. इक्वेशन 1मध्ये टाका येतं 1.732 इंटू 10 raised to minus 5 आणि साइन तुम्हाला थिटा घ्यायचं आहे आणि साइन किती येतं आपला 60 डिग्री. साइन 60 असतो √3 डिवायडेड बाय 2 मग 1.732 इंटू 10 raised to minus 5 आणि याची व्हॅल्यू आहे √3 डिवायडेड बाय 2. आता 1.732 म्हणजेच 32 म्हणजेच आपला √3 मग √3 इंटू √3 आपला 3 होऊन जाईल. ओके. मग टॉर्क टो 2 इज इक्वल टू याला आपण √3 लिहिणार इंटू 10 raised to minus 5 ॲज इट इज परत इंटू √3 डिवायडेड बाय 2. √3 आणि √3 काय झाला 3 झाला. ओके. मग टॉर्क टो 2 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 इंटू 10 raised to minus 5 आणि बघा 2ने जर डिवाइड केलं तर तो भेटेल 1.5 इंटू 10 raised to minus 5 न्यूटन मीटर. याचं आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर टॉर्क टो 2 भेटेल आपल्याला 1.5 इंटू 10 raised to minus 5 न्यूटन मीटर. ओके. हे त्याचं फायनल आन्सर असेल. आता कोणतं ऑप्शन करेक्ट आहे या 4पैकी तर आपण लगेच डिसाईड करूया. तर या 4 ऑप्शनपैकी जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजेच आपला 1.5 इंटू 10 raised to minus 5 न्यूटन मीटर हे त्याचं काय असणार
final answer.